मित्रांनो, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल तर आपण वाचवलेला पैसा इतर कुठं ठिकाणी लावण्यापेक्षा, जसं की आपण बँकेत लावतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्याज मिळावं म्हणून आपण पोस्टात ठेवतो किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करतो, तर असं करण्यापेक्षा तो जर पैसा आपण मार्केटमध्ये लावला, शेअर बाजारात लावला, तर आपल्याला भरपूर रिटर्न मिळू शकतात. आपण पैशासाठी काम करतो, परंतु आता पैशाला कामाला लावायची वेळ आलेली आहे. पैशाला जर कामाला लावलं ते शेअर बाजारात, तर इतका पैसा येईल की आपले मुलंबाळच नाही, आपलं म्हातारपणच नाही, तर आपल्या पिढ्यानपिढ्या आपण तो पैसा बसून खाल्ला तरी सरणार नाही, इतका पैसा बाजार आपल्याला मिळवून देईल. फक्त आवश्यकता एवढी आहे की आपण सतत बाजारात काही दिवस, काही वर्ष पैसा लावत गेलो पाहिजे. चांगल्या शेअरमध्ये आपल्याला भरपूर रिटर्न बाजार बनवून देणार आहे. चला तर ह्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही कंपन्याची चर्चा करणार आहोत, ज्याच्यामध्ये की पैसा लावल्यानंतर आपला पैसा ह्या कंपन्या चांगल्या बनवून देणार आहेत. तर त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे केन्स टेक्नॉलॉजी. मागं स्वतंत्र एक व्हिडिओ ह्या कंपनीचा बनवला होता. कालही आपण ह्या कंपनीचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे. 2024 ते 2040 मध्ये ही कंपनी किती पैसा बनवून देऊ शकते, प्राइस टार्गेट काय आहे, किती पैसा बनेल. तर ही कंपनी, पहिली गोष्ट तर ही की सेमीकंडक्टरमध्ये ह्या कंपनीची महत्त्वाची भूमिका आहे. मागं सेपरेट व्हिडिओ सेमीकंडक्टरचा बनवला होता, त्याच्यामध्ये सुद्धा ही कंपनी आपण सांगितलेली होती. तर भविष्यामध्ये ह्या कंपनीला चांगलं काम आहे, चांगला पैसा मिळणार आहे, कंपनीला प्रॉफिट होणार आहे. म्हणून ह्या कंपनीचं प्रॉफिट वाढणार असेल तर हिचं प्राईजही वर जाणार आहे, आणि हिचं प्राईस जर वर जाणार असेल तर आपण लावलेला पैसाही आपल्याला पटीमध्ये ही कंपनी वाढवून देऊ शकते. बघूया डिटेलमध्ये काय. ही कंपनी काय करते? इलेक्ट्रॉनिक सोल्युशन पुरवते एरोस्पेसमध्ये, डिफेन्समध्ये आणि अंतराळामध्ये. तिन्ही महत्त्वाचे घटक आहेत. सध्या माननीय पंतप्रधान मोदी यांची भूमिका हे सगळं आपल्याला चांगलं बनवायचं आहे ह्या दृष्टीनं आहे, आणि हे तिन्हीमध्ये ह्या कंपनीचं काम असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्याच्यानंतर आय टीमध्ये सुद्धा ही कंपनी इलेक्ट्रॉनिक सोल्युशन प्रदान करत असते, तर तिथंही ह्या कंपनीचं काम आहे ना. आय टी भविष्यातही चालणारच आहे. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक, तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या ज्या ऑटोमॅटिक येणार आहेत, अजूनही भविष्यामध्ये भरपूर काम आहे. तर ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये सुद्धा ही कंपनी चांगलं काम करत आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्रीयल क्षेत्रामध्ये सुद्धा ह्या कंपनीचं तुम्ही जर पाहिलं तर भरपूर चांगलं काम आहे, आणि इथून पुढे ही कंपनीला हे काम मिळणार आहे. त्याच्यानंतर कंझ्युमर क्षेत्रातसुद्धा ही कंपनी आपलं इलेक्ट्रॉनिक सोल्युशन पुरवते. त्याच्यानंतर पाहिलं तर मेडिकल, एक महत्त्वाचं क्षेत्र मेडिकल, जे की आवश्यकता आहे, ही सुधारणा अजून भारतामध्ये भरपूर व्हायची आहे. त्या क्षेत्रातसुद्धा कंपनी आपली सेवा पुरवत असते. त्याच्यानंतर रेल्वे बघू शकता किती झपाट्यानं रेल्वेचा विकास सरकार करत आहे, तर ह्याच्यामध्ये सुद्धा हे कंपनीचं काम आहे. त्यामुळे हे महत्त्वाचे क्षेत्र ह्या कंपनीकडे आहेत. भविष्यामध्ये ह्या कंपनीला काम चांगलं मिळेल आणि प्रॉफिटही कंपनीचं वाढेल, त्यामुळे आपला फायदा होऊ शकतो. 34 वर्षाचा अनुभव ह्या कंपनीच्या मागं आहे. त्याच्याचबरोबर पाहिलं तर 1500 पेक्षा जास्त एम्प्लॉई ह्या कंपनीमध्ये काम करतात. त्याच्यानंतर 10 सर्टिफिकेट, जागतिक सर्टिफिकेट ह्या कंपनीला मिळालेले आहेत. त्याच्यानंतर 250 क्लायंट, जे की समाधानी ग्राहक तिच्याकडे आहेत, आणि 2,50,000 स्क्वेअर फुटावर ह्या कंपनीचं 7 सिटीमध्ये काम चालतं आहे. त्याच्यानंतर 8 प्लॅन्ट ह्या कंपनीचे असलेले पाहायला मिळतात, आणि 2 सर्व्हिस सेंटर ह्या कंपनीचे आहेत. ही कंपनी काय करते तर चिप बनवते, सेमीकंडक्टरवर ह्या कंपनीचं काम चालू आहे, आणि हे काम भविष्यामध्ये हिला मिळणारच आहे. त्यामुळं माननीय पंतप्रधान मोदी यांची जी भारताला सेमीकंडक्टरचं हब सेंटर बनवण्याची जी भूमिका आहे, त्यामध्ये ह्या कंपनीची चांगली भूमिका आहे. तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. इथं एक प्रश्न, कालच्या शॉर्टमध्ये एक प्रश्न कमेंट केली होती की सर, राजेश सर्वदे यांनी कमेंट केलेली आहे की केन्स टेक्नॉलॉजीची 40 क्वांटिटी यांच्याकडे आहे 3150च्या भावात, पैसे दुप्पटपेक्षा जास्त झालेले आहेत. म्हणजे असे शेअर जर आपण खरेदी करून ठेवले, 3150 म्हणजे जवळपास ₹1,25,00,000 त्यांनी लावलेले आहेत 40 क्वांटिटी, तर पैसे त्यांचे दुप्पट झाले. तर इथून आता 1% जरी शेअर वाढला तर यांचा 2% वाढतो, कारण पैसा डबल झालेला आहे. तर इथून पुढे अजून जास्त फायदा यांना होणार आहे. असं भविष्य ओळखून जर शेअर खरेदी करून ठेवला तर आपला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर ऋषिकेश यांनी एक प्रश्न केला आहे, L&T फायनान्स शेअर सांगा. सहज आलाय म्हणून मी हा सांगून देतो इथं की हा थोडासा स्लो आहे,
त्यामुळं ही कंपनी आपण चर्चा करत नाही. बाकी फायनान्सच्या कंपन्या आपण चर्चा करतो. ही चांगली कंपनी आहे, पण पैसा थोडासा कमी बनवते, बाकी एवढं काहीच नाही आहे. ह्या कंपनीतही पैसा लावू शकता. जर आपल्याकडे जास्त पैसे असतील तर अशा कंपनीत पैसा लावला तर स्लो पैसा बनवतात ह्या कंपन्या. परंतु आपल्याकडे पैसा कमी असेल तर आपण हाय ग्रोथ असलेल्या कंपनीमध्ये पैसा लावतो, ज्यानं की आपल्या पैसा हा फास्ट बनेल. म्हणून आपण L&T फायनान्स ह्या कंपनीची चर्चा करत नाही. इथं जर पाहिलं तर केन्स टेक्नॉलॉजीचा आहे, म्हणजे तो मध्येच विषय आला होता, त्यांनी केन्स टेक्नॉलॉजीचे शेअर्स घेतले होते म्हणून तेवढं फक्त सांगितलं. केन्स टेक्नॉलॉजीचं प्रॉफिट ग्रोथ बघू शकता 3 वर्षात 144% आहे, जे की इथं अजूनही आपल्याला ही कंपनी पैसा बनवून देणार आहे. तर त्यामुळे ही कंपनी सध्याही 5,000ला आपल्याला महाग वाटत होती. 4,700-800च्या आपण दरम्यान व्हिडिओ बनवला होता. ह्याच कंपनीचा व्हिडिओ आपण 2400ला बनवला होता, त्यावेळेस महाग वाटत होती. आज त्याच्यानंतर 5,500ला गेली, 6,000 गेली, 6,700ला आली, आताही महाग वाटत आहे. परंतु पैसा प्राईस बघून कंपनीचं आपल्याला शेअर खरेदी करायचं नाही. किंमत बघू नका, कंपनीचं काम बघा. कंपनीचं जर काम असेल चांगलं तर आपला पैसा निश्चित बनणार आहे. आणि हिचं प्रॉफिट तुम्ही बघू शकता, चांगलं प्रॉफिट आहे या कंपनीचं, आणि त्यामुळं आपल्याला पैसा बनू शकतो. असं प्रॉफिट जर कंपनीचं भविष्यातही राहिलं तर, आणि राहील अशी शक्यता जास्त आहे. इथं चार्ट जर बघितला तर आपण इथं चर्चा केली होती. हा सपोर्ट मी सुरुवातीलाच मारून ठेवलेले आहेत. सेकंड सपोर्टची सुद्धा आपण रेश मारून ठेवली होती की कंपनी इथून जर खाली आली, ह्यावेळेस आपण व्हिडिओ बनवला होता की सपोर्टवर आहे, इथून जर खाली आली कंपनी तर हा सेकंड सपोर्ट घेऊ शकते, जो की 2300च्या थोडासा खालच्या बाजूला होता. तर तिथपर्यंत कंपनी आलीच नाही, तिथून वर गेली आणि जवळपास तिथून आता हे दुप्पट पैसे ह्या कंपनीसुद्धा झालेले आहेत. आता पुढची कंपनी बघू. पुढची कंपनी आहे इंडिगो पेंट. 1430 वर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो. 2% जवळपास ही मायनस आहे. ही कंपनीसुद्धा चांगली आहे. 6,800 करोडचं मार्केट कॅप आहे. म्हणजे कमी मार्केट कॅप असेल तर ती कंपनी आपल्याला जास्त पैसा लवकर बनवून देते. परंतु ह्याबरोबर रिस्क ही असते की अशी कंपनी जर पडली तर पडतेही जास्त. त्यामुळं हे जर आपण सहन केलं तर पैसा आपल्याला चांगला बनवून देतात ह्या कंपन्या. 6,800 वर ही कंपनी मार्केट कॅप ह्या कंपनीचा आहे. P 48चा आहे. 23.2चा ROE जर पाहिला तर 17.5चा आहे. फेस व्हॅल्यू 10ची आहे. 7.12ची प्रॉफिट ग्रोथ आहे. 53.9 जवळपास 54ची प्रमोटर होल्डिंग आहे. EPS जर पाहिले तर कंपनी मिडियन पीच्या खाली ट्रेड करत आहे. 54.8चा मिडियन पी आहे, तिथं कंपनी ट्रेड करत आहे आणि बऱ्याच दिवसापासून कंपनी मिडियन पीच्या खालीच ट्रेड करत आहे. आता मला वाटतंय की वर जायची वेळ आली. प्रॉफिट ग्रोथ कंपनीची चांगली आहे. हे 2 क्वार्टर थोडे प्रॉफिट कमी झालेले इथं बघायला मिळतात. परंतु त्याबरोबर कंपनी जवळपास कर्जमुक्त सुद्धा आहे. इथं जर पाहिलं तर सेल्स जर पाहिले तर मार्च 2013 पासूनचे सेल्स 47 करोडचे जे सेल्स आहेत ते 1290 करोडपर्यंत आले आणि नेट प्रॉफिट 1 करोड होतं. नंतर मध्ये मायनसही झालं होतं. इथं बघू शकता -16 कोटीचा तोटा होता. तर ते आता 142 कोटीपर्यंत प्रॉफिट कंपनी घेऊन आलेली आहे. सेल्स प्रॉफिट कंपनीचे चांगले आहेत, इथं बघू शकता. आणि इथं काहीही बनलेलं नाही. तुम्ही इथं पाहिलं तर -11%, 3% 3 वर्षाचा CAGR. म्हणजे जर प्रॉफिट इथं एवढे बनत आहेत, 10 वर्षात 83%, 5 वर्षात 40% आणि 3 वर्षात 28%चा प्रॉफिट ग्रोथ आहे, तर इथं अजून पैसा बनला नाही. पैसा 3 वर्षात तर -11% आहे. तर पैसा तर बनायलाच पाहिजे, कारण प्रॉफिट आहे तर पैसा बनायला पाहिजे. मग -11% आहे म्हणजे ही आपल्याला कंपनी जी की जास्त किमतीला पाहिजे तर ती आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे. रिझर्व बघू शकता, 905 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त 20 करोडचं कर्ज कंपनीवर आहे. आणि आता तुम्हाला मी हे एशियन पेंटचं दाखवत आहे. मध्येच हा एशियन पेंट का दाखवतोय त्याचंही कारण मी तुम्हाला सांगतो. ही एशियन पेंटचं दाखवत आहे. एशियन हे पेंट पूर्ण बर्ज एशियन पेंट लिटर आहे. ह्याच्यामध्ये 2,30,000 करोडचं मार्केट कॅप आहे. आणि आपली इंडिगो पेंट जी आहे ही 5 नंबरला इंडिगो पेंट आहे. 6,800 करोडची मार्केट कॅप असलेली ही कंपनी इथं तुम्ही बघू शकता. तर हिचं का दाखवत आहे तर इथं बघा, प्रॉफिट लॉसमध्ये आपण ह्या कंपनीचे प्रॉफिट बघूया. इथं जर पाहिलं तर जी की मार्केट लीडर आहे ती कंपनी इथं 4,000 नेट प्रॉफिट जे आहे इथं 4,000 वार्षिक नाही, आपल्याला त्रैमासिक बघायचे, क्वार्टरली बघायचे. तर क्वार्टरली बघू इथं आपण. इथं क्वार्टरली रिझल्ट वर तुम्ही बघू शकता, क्वार्टरली रिझल्ट आलेला आहे. नेट प्रॉफिट इथं बघितलं तर आपण क्वार्टरमध्ये काय झालेलं आहे, 694 कोटीचं प्रॉफिट आहे. मागच्या क्वार्टरला किती होतं, 1187 करोडचं. मागच्या वर्षी ह्याच क्वार्टरला किती होतं, 1232 करोडचं. 1232 वर
694 आलं, जवळपास अर्ध झालं आहे. आणि मागच्या क्वार्टरपेक्षाही जवळपास अर्धच झालेलं आहे. म्हणजे प्रॉफिट एशियन पेंटचे अर्धे झालेत. त्याच क्षेत्रात काम करणारी इंडिगो पेंटचे जर प्रॉफिट आपण पाहिले तर तसे झालेले नाहीत. इथं तुम्ही बघू शकता प्रॉफिट जे आहे इथं 142 कोटी आहे, जे मागच्या वर्षी 71 कोटी होते आणि मागच्या क्वार्टरला 149 कोटी होते. तर इंडिगो पेंटनं प्रॉफिट तेवढे कमी दिले नाहीत, कंपनी छोटी असून सुद्धा. तर एशियन पेंटच्या पेक्षा हिचे प्रॉफिट ग्रोथ चांगली दिसते, म्हणून ही कंपनीही आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते. आणि शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये जे आपण बोलत आहोत तेच FII करत आहे. तुम्ही इथं बघू शकता FIIनं काय केलं आहे शेअर होल्डिंगमध्ये, इथं बघा, जे की 8.94% FIIची होल्डिंग होती, ती 12.31% आली. मागच्या क्वार्टरला ती 8.28 होती. DI 3.61 होती, ती 16.14 झालेली आहे. आणि 33%ची पब्लिक 17.64%वर आलेली आहे. म्हणजे ह्या दोघांनी इथं जर पाहिलं तर मागच्याच क्वार्टरला जे जूनचं क्वार्टर आहे तिथं जर पाहिलं तर 8% FII होतं, 1% DI होतं. तर 16% DI झालेलं आहे आणि 12% FII झालेलं आहे. ह्या दोघांनीही एकाच क्वार्टरमध्ये चांगला माल उचलला आहे, तरीही शेअर चालला नाही. FII सेलिंग करत आहे. मागच्या 3-4 महिन्यापासून आपण बघत आहोत FII सेलिंग करत आहे, पण ह्याच्यामध्ये FIIनं बाईंग केली, DIनं बाईंग केली, तरीही शेअर अजून चालला नाही. ह्या लोकांनी शेअर चालू दिला नाही, हळूहळू बाईंग करत आहेत. ते कुठं दिसतंय ते इथं तुम्ही बघू शकता. ते इथं दिसायला लागलं आहे की हा इथून शेअर ह्याच रेंजमध्ये चालत आहे. रोज थोडी खरेदी ह्या शेअरमध्ये चालू आहे. कधीपासून? 22पासून. इथं 22पासून बघू शकता. 22पासून आज 24ही संपत आला आहे. 2.5-3 वर्षापासून ही कंपनी त्या रेंजमध्ये चालत आहे. तर ह्या लोकांनी आता माल उचलायला चालू केलेला आहे. तर आपणही हुशार झालं पाहिजे, आपणही अशा कंपनीमध्ये खरेदी करून ठेवली पाहिजे. कारण कंपनीचा डाऊन ट्रेंड संपून, इथं बघू शकता, हा डाऊन ट्रेंड संपून अप ट्रेंड सुरू झाला आहे आणि 56% डिस्काउंट आहे तिच्या ऑल टाईम हायपासूनचं इथपर्यंत. मग हा शेअर खरेदी करायला पाहिजे. इथून पुढं हा शेअर पैसा बनवू शकतो. असं FIIच्या व DIच्या म्युच्युअल फंडवाल्यांनी एवढी खरेदी केलेली आहे, तर आपल्याला खरेदी करायला काय हरकत आहे? तिथं तर खूप हुशार लोक बसलेले आहेत. त्यांनी जर हा शेअर खरेदी केलेला आहे, तर आपण 1000-500 लावणारे लोक आहोत. तर आपण हा शेअर खरेदी केला तर आपलाही गाडीबरोबर नळ्याची जत्रा होऊ शकते. पुढची कंपनी आहे आवास फायनान्स. ही कंपनीसुद्धा चांगला पैसा बनवून देऊ शकते. बऱ्याच दिवसापासून ही कंपनीसुद्धा चालली नाही. 1664वर ही कंपनी चालत आहे. 2000च्या आसपास गेली होती, पण तिथून पुन्हा ती खाली आलेली आहे. या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर 13,168 करोडचं मार्केट कॅप आहे. PE पाहिला तर 24चा, ROC 9.91, ROE 13.9, फेस व्हॅल्यू 10ची आहे, 14.6ची प्रॉफिट ग्रोथ, 26.5ची प्रमोटर होल्डिंग आहे. EPS पाहिले तर ह्या कंपनीची EPS मला चांगले खूप एकदम मस्त वाटतात. एकही बिल्डिंग आपल्याला मायनस झालेली पाहायला मिळत नाही, मस्त चाललेले आहेत. 42.2चा मीडियन PE जो खूप वर आहे. कंपनी त्याच्यापेक्षा बरीच खाली ट्रेड करत असलेली इथं पाहायला मिळते. तर ही संधी आहे. अशा वेळेस जर आपण खरेदी केली तर आपला पैसा बनू शकतो, परंतु कोणताही कॉल किंवा टिप्स नाही. तुम्ही अभ्यास करा, अशा कंपन्यांवर अभ्यास करा. एकतर आपल्याकडे पैसा कमी आहे आणि अशाच कंपन्यात पैसा लावा ज्या कंपन्या भविष्यामध्ये आपल्याला चांगला पैसा बनवून देईल. इथं बघू शकता प्रॉफिट लॉसमध्ये कंपनीचं मार्च 2013 पासूनचे रेव्हेन्यू आहेत 18 करोडचे. 18 करोडपासून सुरुवात केलं, 2176 करोडपर्यंत आले. 2 करोडचं प्रॉफिट 533 करोडपर्यंत गेलेलं आहे. किती पटीत प्रॉफिट वाढलं, त्या पटीत शेअर चालला आहे का बघूया पुढं. इथं बघू शकता सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ एकदम चांगली आहे. शेअर काय चालला आहे का तर नाही. 5 वर्षात -3%, 3 वर्षात -13% आणि चालू वर्षामध्ये फक्त 8%चा CAGR ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे. म्हणजे कंपनी मायनस आहे. इथं बघू शकता रिझर्व पाहिलं तर 3,969 करोडचं रिझर्व आहे. 12,479 करोडचं कंपनीवर कर्ज आहे. फायनान्स क्षेत्र असल्यामुळे ते सोडून देऊ शकतो. काय केलं इथं FIIनं काय केलं आणि DIनं काय केलं आपण बघू शकतो. DI जे होते तर मागच्या क्वार्टरला 35.88 होते, आता 35.50 आहेत, थोडंसं कमी केलं आहे. त्याच्यामागं 34.80 होते, त्याच्यामागं 32.32 होते. म्हणजे डिसेंबर 23 पासून म्हणजे मागच्या वर्षीपासून 32 वरून 35पर्यंत आलेले आहेत. बरोबर आहे. त्याच्या अगोदर 35च होतं, डिसेंबरमध्ये कमी झालं होतं, परंतु त्याच्यानंतर वाढवलेलं आहे. DIनं काय केलं, 14 सप्टेंबरमध्ये होते 15%, डिसेंबरमध्ये झाले 23 झाले, 24 झाले, 25 झाले. म्हणजे सप्टेंबरपासूनच DIनं माल उचलणं चालू केलं आहे. पब्लिकनं काय केलं बघू शकता, 11 होते 13 झाले, डिसेंबरपर्यंत 13 झाले, नंतर 14.76 वाढले, 13.26,
कमी झाले आणि आता पुन्हा कमी झाले, म्हणजे मागच्या 2 क्वार्टरमध्ये पब्लिकनं माल विकलेला आहे आणि ह्या दोघांनीही वरच्यांनी घेतलेला आहे. कोणाकडून घेतला आहे? त्यांनी प्रमोटरकडूनही घेतला आहे, पब्लिककडूनही घेतला आहे. दोघांनीही माल भरून ठेवलेला आहे. तर असं व्हायला नको. आपणही अशा कंपनीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. चार्ट बघा, चार्टही एकदम चांगला दिसतोय. इथं बघू शकता एकदम सपोर्ट जवळ कंपनी ट्रेड करत आहे. इथं ब्रेकआउट झालेलं आहे कंपनीचं, सपोर्टही तिथंच घेतलेला आहे आणि तिथून आता कंपनी खाली यायला तयार नाही. हा दुसरा, इथं हा सपोर्ट झाला, त्याच्यानंतर हा सपोर्ट झाला, दुसरा दोनदा सपोर्ट घेतला आणि इथं तर बघा तुम्ही, हा विकली चार्ट आहे. जवळपास 6-7 आठवडे कंपनी त्या सपोर्टच्या जवळ ट्रेड करत आहे. तर इथून कंपनी वर जाऊ शकते, कारण ती खाली यायला तयार नाही असं दिसतंय. आणि डिस्काउंट जर पाहिलं तर 50% डिस्काउंट आहे. गेट 1 बाय 1 फ्री असं म्हणल्यासारखं आहे. स्वस्तामध्ये भेटणारी कंपनी, प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे. दोन्ही कंपन्या ज्या आपण चर्चा केली, इंडिगो पेंटन ही, ह्या दोन्ही कंपन्या चांगल्या आहेत. त्याच्या अगोदर जी पाहिली होती केन्स टेक्नॉलॉजी, ती पण कंपनी चांगली आहे. थोडंसं जर डिस्काउंट मिळालं तर त्या कंपनीत गुंतवणूक करायला हरकत नाही, कारण ती कंपनी भविष्यामध्ये त्या कंपनीकडे चांगलं काम आहे, चांगला पैसा ती बनवून देऊ शकतो. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही स्पीड वाढवून बघू शकता. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.